हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे? मस्त ना. जसं की मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण आहोत मालवणमध्ये आणि मालवणमध्ये आपण पाहिला होता चिवला बीच. चिवला बीचवरचा 3 इडियट रिसॉर्टचा मी एक रिव्ह्यू तुमच्यासमोर ठेवला होता. आता आपण बघणार आहोत 2 रिसॉर्ट अजून, जे की आहेत तारकर्लीला. एक आहे MTDC, ज्याचा फोटो तुम्हाला स्क्रीनवर दिसतो, आणि दुसरा आहे हा चिंतामणी रिसॉर्ट. चिंतामणी रिसॉर्ट थोडासा स्वस्त आहे. 2500 काहीतरी त्याचे पर डेचे चार्जेस आहेत. त्यांचं स्वतःचं कॅन्टीन आहे, तिथे तुम्हाला नाश्ता जेवण सगळं काही अवेलेबल होईल, पण नाश्ता जेवणाचे एक्स्ट्रा चार्ज राहतील. आणि आता आपण पाहत आहोत सेकंड, जो की अगदी MTDCच्या बाजूलाच आहे, आणि हा आहे MTDC रिसॉर्ट. ठीक आहे, ही आहे MTDC रिसॉर्टची एंट्री. एंट्री छान आहे ॲक्च्युली. त्यांनी बोट काइंड ऑफमध्ये रिसेप्शन वगैरे ठेवलेलं आहे, आणि ॲक्च्युली हा एरिया पण खूप मोठा आहे MTDCचा. बघू शकता तुम्ही. हा MTDCचा एरियामध्येच इतकं काही एक्सप्लोअर करण्यासारखं आहे. आणि तुम्ही बघता इथे स्टॅच्यूसोबत सानिसा खेळते. मुलांना खूप छान वाटतं. मला पर्सनली MTDCचा एरिया खूप जास्त आवडला. तो तुम्हाला असं गोव्याच्या ठिकाणी असल्यासारखं थोडासा फील देतो. ॲक्च्युली म्हणजे खूप प्रेझेंटेबल त्यांचं रूम पण खूप छान आहेत. रूम मी नाही दाखवू शकले तुम्हाला. आणि इथून असं बॅकसाईडला हे हट आहेत, इथून तुम्ही बीच एन्जॉय करू शकता. MTDCला स्वतःचा पण बीच आहे. ॲक्च्युली तो शांत आहे, छान आहे बीच, खूप शांत आणि क्लीन वगैरे आहे. ज्यांना शांत बीच आवडतो त्यांच्यासाठी छान आहे. मला पर्सनली थोडा क्राऊडेड बीच आवडतो. इथे सानिसा स्टॅच्यूसोबत खेळते. सानिसा माझी मुलगी आहे. आणि इथे बघा तुम्ही, हा पूर्ण एरिया MTDCचा आहे. आणि इथून तुम्ही थोडंसं या साईडला आला तर हा कॅन्टीन एरिया आहे. माझ्या लेफ्ट साईडला कॅन्टीन आहे, आणि समोर तुम्ही बीच बघू शकता. तो जो मगाशी मी हट दाखवला तिथून पण तुम्ही तिथून एंट्री करू शकता बीचसाठी. आणि इथे सगळं त्यांनी पॅक केलेलं आहे, पण तुम्ही इथे हटमध्ये बसून पण बघू शकता. बीच नीट अँड क्लीन आहे, छान आहे. पाणी बघू शकता तुम्ही, अगदी निळं मस्त लांबपर्यंत पसरलेला समुद्र आहे. मला थोडासा क्राऊडेड बीच आवडतं, जिथे राईड्स वगैरे असतील. मला थोडासा पर्सनली क्राऊडेड बीच आवडतो, की जिथे राईड्स वगैरे असतील, असा काइंड ऑफ. हे जे तुम्हाला राऊंडमध्ये दिसतं ना ब्राऊन कलरचं, हे कॅन्टीन आहे. आणि इकडे असाच लांब पसरलेला समुद्र आहे. आणि बॅक साईडला थोडंसं तुम्ही त्या साईडला बघाल तर तिथे थोडंसं हट वगैरे. ते बघा आपण बीचला पोचलेलो आहोत, आणि सनसेट आहे. ॲक्च्युली इलेक्शनमुळे थोडासा क्राऊड कमी आहे, त्याच्यामुळे आम्ही छान एन्जॉय केला. राईड वगैरे पण आहे तिथे. आणि इथे बॅक साईडला दिसते तुम्हाला मोठे लाईट, ते MTDC आहे. खूप छान होतं एकंदरीत तारकर्लीचा एक्सपिरियन्स. तुम्हाला जर स्कुबा ड्राईव्हविषयी माहिती हवी असेल, किंवा काय करतं स्कुबा ड्राईव्ह करताना काय प्रॉब्लेम्स येतात, किंवा सगळ्यात स्वस्त स्कुबा ड्राईव्ह कुठे आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते पण दाखवेन. मी स्वतः स्कुबा ड्राईव्ह केलेलं तेही तुम्हाला दाखवेन. आणि कुठे एक्सपेन्सिव्ह आहे, कुठे स्वस्त आहे, याची सगळी माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच देईन. तोपर्यंत चला, टाटा, बाय बाय.